पहिला संघ अंतिम फेरीत पोहोचलाय तो म्हणजे NM बावा 11 रेरोड. अभिनंदन. आणि आता आपण बघताय उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना आणि हा सेमीफायनलचा सामना होणार आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ वर्ळी विरुद्ध AS स्पोर्ट्स यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे आणि जो संघ विजयी ठरेल तो NM बावा रेरोड यांच्याशी अंतिम फेरीत खेळेल. आणि श्री स्वामी समर्थ यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो सामना 3-3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 3-3 षटकांचा हा सामना राहणार आहे. तर श्री स्वामी समर्थ वर्ळी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि AS स्पोर्ट्स आपले फलंदाज कृपया करून फलंदाजीसाठी पाठवायचे. श्री स्वामी समर्थ वर्ळी कृपया करून आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आपल्याला बराच विलंब होतोय. ऑलरेडी आपण बघितलं असेल थोडा बॉल आउटलाही विलंब झाला होता अर्धा तासाचा. तर आपण तो टाइम कव्हर अप करायचा आहे. तीन तीन षटकांचा हा सामना राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी ते पाठवायचा आहे. AS स्पोर्ट्स आणि श्री स्वामी समर्थ वर्ळी एक एक प्रतिनिधी कृपया करून आपण स्कोरर आणि माईक कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. सेमीफायनलचा हा सामना आपण बघताय. उपांत्य फेरीचा हा सामना आपण बघताय. श्री स्वामी समर्थ वर्ळी विरुद्ध AS स्पोर्ट्स क्लब. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले ते AS माफ करा श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब वर्ळी यांनी. दोन्ही संघांच्या एक एक प्रतिनिधीने कृपया करून एक प्रतिनिधी AS स्पोर्ट्सचा इथे प्रतिनिधी आलाय. श्री स्वामी समर्थ वर्ळी आपला एक प्रतिनिधी ते पाठवायचा आहे. 3-3 षटकाचा हा सामना राहील. म्हणजे तिन्ही षटक अत्यंत महत्त्वाची असणार आहेत दोन्ही संघांसाठी. जो 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा जो सामना खेळवला जायचा तो आता 3 षटकांवर आलाय. त्याच्यामुळे 18 चेंडूच आपल्यापर्यंत असणार आहे. तर जास्तीत जास्त धावसंख्या कशी बनवता येईल याचा नक्कीच AS स्पोर्ट्स विचार करत असेल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये फक्त 35 धावांचं आव्हान त्यांनी पेलवलं. अगदी लिलेया पेलवलं होतं. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता. परंतु आता प्रथम फलंदाजी करण्याची बारी त्यांची आहे. सलामीसाठी आले तो म्हणजे ताबीज आणि अली. ताबीज आहे सलामीला स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे अली. सामन्याला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना. ताबीज आणि अली. नॉन स्ट्रायकर एंडला अली आणि स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे ताबीज. आणि गोलंदाजीची धुरा ज्यांनी सांभाळली आहे परेश वालंगरा हा सलामीसाठी आलाय. प्रथम संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन आलंय. आणि आपण मगाशी बघितले असेल जी फलंदाजी ताबीज याने केली होती अप्रतिम फलंदाजी केली होती. सुरुवातीच्या पहिल्याच आपल्याला माहित असेल पहिल्या षटकापासूनच हाणामारी करण्यात जेणेकरून गोलंदाजांवर ते प्रेशर एक दबाव बनून राहतो. पाहूया त्याचीच पुनरावृत्ती ते होते का मगाशच्या ज्या सामन्याची. ताबीज करतोय फलंदाजीसाठी. बॉलिंग मार्कवर परेश तयार. पहिला चेंडू घेऊन ताबीजसाठी. नॉन स्ट्रायकर एंडला अली. व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची तयार. श्री स्वामी समर्थ वर्ळी यांची पहिला चेंडू.
आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूची मात्र बॅटची कडा पाहाव्या, झेल होऊ शकतो का? गोलंदाज गेलाय चेंडूच्या दिशेमध्ये, थोडीशी मात्र स्ट्राईक रोटेट होते आहे. एका धावेने संघाचं खातं उघडलंय, ते म्हणजे ए स्पोर्ट्स यांनी. अप्रतिम गोलंदाजी, थोडासा आखूड ठेवला होता चेंडू आणि चेंडू गेलाय तो सेफ नो मॅन्स लँडमध्ये. अली आलाय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू परेशचा झालाय, वॉर्मअप झालाय पहिल्या चेंडूवर. अली आता सुरुवात करेल दुसऱ्या चेंडूसाठी सामना करण्यासाठी, तो म्हणजे परेश वेलंकराचा. एक स्लिप घेऊन खेळले तिथे. आपण नॉर्मली स्लिप बघत नाही या मैदानामध्ये, परंतु श्री स्वामी समर्थ यांनी एक स्लिप घेतली आहे परेश वेलंकरासाठी. चांगला कटर इकडे यासाठीच ती स्लिप आहे. थोडीशी बॅटची रेंज हा बॉलच्या पेक्षा लांब असायला हवी, जेणेकरून जरी बॅटची कडा लागली तरी ती स्लिपच्या दिशेमध्ये, स्लिपच्या दिशेने तो चेंडू जाईल. पुढचा चेंडू परेशचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू चांगला गेला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. चेंडू हातामध्ये विसावलाय आणि अप्रतिम झेल लॉंग ऑफला, सुंदर झेल. पहिला हादरा बसलाय तो म्हणजे ए स्पोर्ट्स क्लबला. अलीच्या रूपामध्ये फलंदाज जातोय तो म्हणजे तंबूमध्ये आणि पहिला मोठा मासा जाळ्यात अडकलाय. एक थोडीशी व्हेरिएशन्स करण्याचा प्रयत्न होता ए स्पोर्ट्स क्लबचा. आपण ह्यापूर्वीच्या सामन्यामध्ये बघितलं असेल, थोडासा चेंजेस झाले होते म्हणजे सलामीच्या फलंदाजामध्ये, परंतु तो चेंजेस काही कामी आले नाही ए स्पोर्ट्सचे आणि अली याला शून्यावर बाद व्हावं लागलंय. आणि पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे परेश वेलंकराच्या खात्यामध्ये एक गडी नक्कीच लिहिला गेलाय स्कोरर कडून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि आता मात्र जुनेदला पाठवलं. मगाशीच मी म्हटलं थोडंसं व्हेरिएशन, थोडेसे चेंजेस केले होते ए स्पोर्ट्सने. जुनेद मगाशी आला होता सलामीला, परंतु आता जुनेदला 1 डाऊन पाठवण्यात आलंय. परेश पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, चांगला तिकडे ऑफ कटर. चेंडू जातोय थेट मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. धावसंख्येत होते ती 2 ने वाढ. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन परेश वेलंकराकडून. आतापर्यंत मोठा एकही फटका आला नाही, परंतु एक गडी मात्र बाद करण्यात त्याला यश आले. पुढच्या चेंडूसाठी सज्ज परेश. सामना करेल जुनैद. चांगला फटका मात्र मला वाटतं एका धावेतच समाधान मानावं लागेल. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय मिड विकेटच्या दिशेमध्ये. एका धावेत समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी. मगाशीच म्हटलं गोलंदाज तेवढाच अप्रतिम. दोन्ही ऑफ कटर आणि लेग कटर हे दोन्ही हे जे व्हेरिएशन्स आहेत ते परेश वेलंकराकडून करण्यात येतात, आपण बघत असाल. चांगला फटका आहे जुनेदचा, परंतु चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू हवेत बराच वेळ आहे. खेळाडू त्याच्या खाली. चेंडू येतोय का मैदानात? नाही, चेंडू मैदानातच राहिले, परंतु षटक संपलंय. षटकाखेरीस धावसंख्या मात्र झाली आहे ती 5-1 गडी बाद. नए गेंदबाज हमें जर्सी नंबर 33 शुरुआत करेंगे. अपने पहले गेंद की सामना करेंगे ताबिज. खेलना चाहते थे, बहुत बढ़िया कवर के ऊपर से खेला हुआ है. स्ट्रोक मैदान के बाहर जाते हुआ गेंद. 2 रनों का इजाफा स्कोर कार्ड में. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. राउंड आर्म एक्शन अमय की आप देख रहे थे. पहली गेंद उनके उसका जरूर फायदा उठाना चाहते थे अमय, पर उसका बहुत अच्छा कनेक्शन वहाँ पे बैट और बॉल का. गेंद जाती हुई कवर की दिशा में 2 रनों के लिए. थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करते हुए अमय के पहले गेंद के बाद स्लिप अभी भी तैनात. फिर एक बार पॉइंट की दिशा में खिलाड़ी को तैनात करते हुए हमें ज़्यादा से ज़्यादा लेग कटर डालने की कोशिश शायद होंगी अमय की तरफ से. फील्डिंग पोजीशन की तरफ से तो ऐसे ही लग रहा है. यहाँ पे रोक दिया है अंपायर ने. जी हाँ, शायद कोई डिस्टर्बेंस वहाँ पे अंपायर को नज़र आ गया. अगली गेंद अमय की सामना करेंगे जुनैद. ओवर द हेड डालने की कोशिश बहुत बढ़िया. यहाँ पे लेग कटर. फिर एक बार अनऑर्थोडॉक्स एक्शन अमय का. हमेशा गेंद की तरफ नहीं देखते हुए साइड आर्म्स की तरफ, जैसे हम लोग पॉल एडम्स को भी जानते हैं, ऐसे गेंद करते थे साउथ अफ्रीका के जो पॉल एडम्स थे. ऐसे ही ओवर द हेड जो गेंदबाजी करते थे. बहुत डिफिकल्ट होता है, अनऑर्थोडॉक्स एक्शन इसे कहते. बढ़िया गेंद इस बार. फिर एक बार कवर की दिशा में खेला हुआ है. स्ट्रोक लेग कटर का पूरी तरह फायदा उठाते हुए ताबीज. और 2 रनों से इजाफा. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 2 रनों से. स्कोर हो चुका है 9. विकेट की तलाश में श्री स्वामी समर्थ वर्ली.
एक विकेट तो जरूर पतन हो चुका है पहले ओवर में, पर अगली ओवर विकेट की तलाश में और बहुत बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन। इस बार स्क्वायरले की दिशा में चेंडू फ्लिक करते हुए, स्ट्राइक रोटेट करते हुए जुनैद को स्ट्राइक पे लाते हुए अमेय की अगली गेंद के लिए किफायती ओवर अभी तक अमेय का। एक भी बड़ा स्ट्रोक आने से रोकते हैं अमेय। 4 गेंदों का अभी तक ये ओवर चल रहा हुआ। अगली गेंद 5वीं गेंद सामना करेंगे जुनैद। फिर एक बार गेंद, लेकिन इस बार थोड़ी सी हल्की गेंद पटकी हुई, कीपर के हाथ से गेंद छिटकती हुई, पर कोई रन्स वहां पे दिखाई नहीं दिया। बहुत बढ़िया गेंदबाजी, जैसा मैंने कहा था अनऑर्थोडॉक्स एक्शन का यही एक फायदा होता है कि गेंद कहां से आ रही है ये आपको पता नहीं चलता। लेकिन जुनैद इस गेंद पे जरूर प्रहार करना चाहेंगे। आखिरी गेंद, इसके बाद एक ही ओवर बचता हुआ। इस बार थोड़ी सी गेंद जाती हुई पिच के बाहर, अंपायर का इशारा वाइड। 1 रन से इजाफा पर इस बार अमेय की तरफ से 1 रन जरूर गिफ्ट किया है ए स्पोर्ट्स को। आखिरी गेंद बची हुई अमेय की सामना करेंगे जुनैद। पूरी तरह स्टंप के बाहर आते हुए, पर शायद अंपायर की तरफ सबकी नजरें गड़ी हुई। पहले ही उन्होंने स्टांस जरूर लिया था, वाइड का इशारा अंपायर का। गेंद डालने से पहले एक नियम हम लोग ने जरूर देखा है, इस T20 में भी देखा है कि गेंद डालने से पहले अगर आपकी मूवमेंट नहीं होती है तो वाइड नहीं करार दिया जाता। उसी का फायदा मिला वहां पे जुनैद को। फिर एक बार गेंद बहुत ही बाहर जाती हुई, स्लीप की दिशा में गेंद, आखिरी गेंद 3 रन दे चुकी है। अमेय को सोचना चाहिए, गेंदबाज जरूर विकेट कीपर को उनको कुछ बताना चाहिए। अगर आप स्टंप की तरफ नहीं देख रहे हैं तो उसी का यही एक नुकसान होता है। हमेशा गेंद, टेनिस गेंद में ये जरूर आप देखेंगे कि जरूर ये सक्सेस होता है, सक्सेस रेट इसका जाता है, या फिर लेदर गेंद पे भी इसका सक्सेस रेट ज़्यादा होता है। पर जब आप रबर बॉल की गेंद जब हाथ में लेते हैं तो ज़रूर ओवर द हेड आप अगर गेंद डालोगे, दिशा का कोई पता नहीं चलता, बाउंस का कोई पता नहीं चलता। और अगर बारिश के टाइम अगर आप रबर बॉल से खेलते हो तो ज़रूर फ़ायदा बैट्समैन टीम को होता है। इस बार आखिरी गेंद अमेय की, फिर एक बार थोड़ी सी बाहर आने की कोशिश, ज़रूर बैट टच किया वहाँ पे डी जोन में जाती हुई। ओवर की समाप्ति 1 विकेट के नुकसान पे ए स्पोर्ट्स का स्कोर हो चुका है वहाँ पे 14-14। आखिरी ओवर अभी भी बाकी। शेवटचा आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन आले तो म्हणजे प्रतीक शर्मा सुरुवात करेल तेज किरण पॅव्हेलियन एंड कडून, कॉमेंट्री बॉक्स पॅव्हेलियन एंड कडून सुरुवात करेल, सामना करेल त्याचा ताबीज, मतलब शेवटचा षटक। धावसंख्या मात्र 14 झालेली आहे, किफायतशीर धावसंख्या आहे, चेसेबल अशी धावसंख्या। पाहूया शेवटच्या षटकामध्ये ताबीज आणि जुनैद काय करतात। धावसंख्या डबल धावगतीने आता पळावं लागेल। 1 ला 2 मध्ये, 2 ला 4 मध्ये आणि 4 ला 6 मध्ये कन्वर्ट करावं लागेल फलंदाजांना, जर आपल्याला हा सामना आपल्याला अंतिम फेरीत पोहोचवू शकतो। परंतु धावसंख्या मात्र आता या शेवटच्या षटकावर अवलंबून आहे। प्रतीक शर्मा शेवटचं षटक घेऊन येते आणि अजूनही डिस्कशन चालू आहे की चेंडू कोणाकडे द्यायचा आहे। टीममध्ये नक्कीच तेवढं कोऑर्डिनेशन असतं, शेवटचं षटक कोण टाकू शकतं हे त्याच्यावर डिपेंड करतं। अजूनही डिस्कशन चालू आहे। प्रतीकच्या हातात चेंडू आहे, प्रतीक बॉलिंग मार्कवर उभा आहे। पाहूया गोलंदाज चेंज होतोय का। प्रतीकवरच विश्वास दाखवलाय आणि शेवटचं षटक घेऊन येतो म्हणजे प्रतीक शर्मा, राईट आर्म। अजून हे डिस्कशन मला वाटतं 14 धावसंख्येच्या आसपासच, 20-22 धावसंख्येच्या आसपास रोखण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब वरळी हे करतायत आणि प्रतीक शर्मावरच विश्वास दाखवलाय शेवटच्या षटकासाठी। अजूनही मला वाटतं डिस्कशन चालूच आहे त्यांच्यामध्ये, नक्कीच थोडंसं खच्चीकरण पण होऊ शकतं या डिस्कशनने, परंतु प्रतीक मात्र तेवढा कॉन्फिडंट दिसतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतोय तो म्हणजे जुनैद। पहिला चेंडू प्रतीकचा सामना करण्यासाठी तेज किरण पॅव्हेलियन कडून, प्रतीक तयार। चांगला चेंडू यायला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फ्लिक केलाय, 1 धाव मात्र नक्की मिळाली आहे। एका धावेतच समाधान मानाने, शॉर्ट ग्राउंड असल्यामुळे प्रयत्न मात्र तितकाच आहे की हा एक सर्वस्वी एक म्हणजे म्हणावं लागेल एक अप्रतिम चेंडू असू शकतो जो यॉर्कर जातो। आतापर्यंत आपण यॉर्करला कोणी हिट करताना बघितलं नाही या मैदानामध्ये, आणि पहिलाच चेंडू सुंदर असा पाय आणि स्टंप याच्या मधोमध ठेवला आणि नक्कीच एका धावेतच समाधान मानावं लागलं। जुनैद आता मात्र
जुनेद आलाय मात्र स्ट्राईकवर. पुढच्या 5 चेंडूची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवर. धावसंख्या संथ गतीने पुढे सरकते. जरूरत आहे ती एका चौकाराची. चौकाराच्या प्रतीक्षेत आहे तो म्हणजे AS स्पोर्ट्स क्लब. कृपया करून वेळ लावू नका, कारण शेवटचं षटक आहे. याच्यानंतर आणखी एक सामना, अंतिम फेरीचा सामना आहे. उजेडात जेवढं खेळा तेवढं चांगलं. चांगला चेंडू, यावेळेला मात्र वेग चांगला होता. चांगला ऑफ कटर होता. डी झोन मध्ये जातोय. पंच शाहिद यांनी तो डी झोन मध्ये डिक्लेअर केलाय. धावसंख्या आणखी एकने पुढे सरकल्या. एका चौकाराच्या प्रतीक्षेत अजूनही AS स्पोर्ट्स क्लब प्रयत्न करताय तो चौकार हिट करण्याचा, परंतु सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. प्रतीक, खूप डिस्कशन्स झाले होते हे शेवटचं षटक देण्याच्या अगोदर, परंतु आपण चांगले गोलंदाज का आहोत शेवटच्या षटकासाठी हे प्रतीक मात्र आता दाखवून देतोय. चांगला चेंडू, यॉर्कर, चांगला बुंदा, लेग स्टंप घेऊन गेलाय तो म्हणजे जुनेदचा. आणि दुसरा हादरा, मोठा हादरा बसलाय. मगाशीच मी म्हटलं यॉर्करला ह्या मैदानामध्ये तोड नाहीये. जो अप्रतिम यॉर्कर टाकू शकतो त्याला विकेट मात्र नक्कीच मिळते, आणि हे प्रतीकने ते सिद्ध करून दाखवलंय. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये धावसंख्या कुठपर्यंत नेता येते AS स्पोर्ट्स क्लबची ते आता बघावं लागेल. नवीन फलंदाज इनामुल, गोलंदाज ऑलराऊंडर आहे खेळाडू. इनामुल फलंदाजही आणि गोलंदाज आहे, आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. आणि ह्या 3 चेंडूची जबाबदारी मात्र इनामुलवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन यावं लागलं असं, कारण हे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत प्रतीकचे. पाहूया एखादी मोठी हिट येते का, आउट ऑफ द स्टेडियम हिट येते का पाहूया, कारण धावसंख्या मात्र 15 वरच थांबलेली आहे. पुढचा चेंडू प्रतीकचा. चांगला चेंडू, चांगला यॉर्कर, पुन्हा एकदा चांगला डी झोन मध्ये जातो. यष्टीरक्षकाकडून तो चेंडू सरकतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, सुंदर, अप्रतिम प्रतीक. 2 चेंडू अजूनही शिल्लक. प्रयत्न होतोय इनामुल कडून. मगाशीच मी म्हटलं इंजिन गरम करून यायला हवं होतं अगोदरच पॅव्हिलियन मधून, जेणेकरून ती हिट लागली असते, परंतु आता 5वा चेंडू या षटकातील. सुंदर, अप्रतिम, आणखी एक डॉट बॉल येतोय. ह्या वेळेला मात्र स्वतःहूनच आत्महत्या इथे झालेली आपण बघता. इनामुलला जावं लागतं 0 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक, आणि जुनेद, माफ करा, ताबीज याने स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली. 3 डॉट बॉल नंतर 1 विकेट नंतर 2 डॉट बॉल, याच्यानंतर अतिशय धोक्याची घंटा वाजली होती शेवटच्या षटकामध्ये. आणि जो शेवटच्या चेंडूसाठी ताबीज याने स्वतःवरती जिम्मेदारी घेतली. एका षटकाराची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू प्रतीकचा सामना करेल ताबीज. समोर खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र नक्कीच घेतली आहे. चांगली तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण. पाहूया दुसरी धाव येते काय, समीर तिकडनं धाव देतो, आणि आणखी एक रनआउट. इकडे मात्र 2 धावेचा प्रयत्न होतो जर आपली हिट लागली नव्हती तर. आणि मात्र AS स्पोर्ट्स क्लब यांची धावसंख्या जी आहे ती शेवटची म्हणजे 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 18, आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 19 धावांची आवश्यकता. म्हणजे आपल्याला एकच धाव पुढे आहे ती म्हणजे षटकांच्या. पाहूया वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वरळी स्पोर्ट्स क्लब, श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब ही धावसंख्या पार करू शकतं का. चलो लवकर AS स्पोर्ट्स क्लब आपलं क्षेत्ररक्षणला. AS स्पोर्ट्स क्लब प्लीज अपना फील्डिंग जल्द से जल्द वहाँ पे पोजीशन कीजिएगा, क्योंकि एक फाइनल होना बाकी है. 18 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. ये डिफेंड अगर आपने कर दिया तो आप फाइनल में पहुंच जाएंगे. जरूर गेंदबाजी में आपकी अभी एग्जाम होने वाली है. और वहाँ पे ओपनिंग पेयर है श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब वर्ली की तरफ से अभिषेक और सलमान. अभिषेक लेंगे स्ट्राइक पे, सलमान होंगे नॉन स्ट्राइक पे. 18 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. विकेट जल्दी लेने की कोशिश जरूर होगी AS स्पोर्ट्स की तरफ से. बहुत बड़ा डिस्कशंस पहली, दूसरी, तीसरी और किसको दी जाए डिपेंड करता है. पहली ओवर से ही दबाव बना के रखे बैट्समैन के ऊपर, जैसा दबाव श्री स्वामी समर्थ ने बना के रखा था.
18 गेंदों में 19 रनों की आवश्यकता। अभी और सलमान दोनों ओपनर पेयर मैदान में हाजिर। अकीब शुरुआत करेंगे पहली ओवर की। बहुत ही महत्वपूर्ण ओवर ये अकीब का। अगर इस ओवर में उन्होंने कोई विकेट जरूर चटका दी तो जरूर फायदा होगा स्पोर्ट्स क्लब को। टफ टू टफ, नेक टू नेक मैच देखने मिलेगा। इस सेमीफाइनल का मैच ऑलरेडी रेरोड की एक टीम फाइनल में पहुंच चुकी है बॉल आउट में। जर्सी नंबर 18 शुरुआत करेंगे अकीब। पहली गेंद अभी के लिए। मैच ऑन। इस बार गेंद थोड़ी सी बाहर डालने की कोशिश। शुरुआत वाइड से हुई है। 1 रन खाते में लिख चुका गया है स्कोर कार्ड में। 18 गेंदों में 18 रनों की आवश्यकता। अभी भी अकीब की पहली गेंद वाइड। जैसा मैंने कहा था बहुत टाइट ओवर डालनी पड़ेगी अगर आप 18 रन डिफेंड कर रहे तो। इस बार थोड़ी सी गेंद और बाहर जाती हुई। पोजीशनिंग शायद बैट्समैन की थी, जो बैटर की जो पोजीशनिंग थी वो ऑफ स्टंप की तरफ थी। बहुत बढ़िया डिसीजन यहाँ पे शाहिद का। एक गेंद डॉट बॉल आती हुई यहाँ पे। जैसा मैंने कहा था, जैसा लास्ट टाइम T20 में बहुत बार हम देख चुके, जब पोजीशनिंग बैटर की जब बाहर होती है उसे वाइड करार नहीं दिया जाता। इस बार गेंद सामने की तरफ, जरूर ये कैच, और ये कैच चिटक गया अली के हाथ से। बहुत बड़ा मौका था, बहुत बड़ा मौका छोड़ दिया यहाँ पे अली ने। ये मैच छोड़ा या ये कैच छोड़ा या मैच अभी पता चल जाएगा, क्योंकि जो ओपनर प्लेयर था उसकी कैच थी ये, और ओपनिंग पे जो वही आता है जो बहुत बड़ा हिटर होता है। अली की तरफ से ये कैच छूट गया है। शायद ये मैच ना छूट जाए उनके हाथ से। अगर इस बार जरूर ट्राई करेंगे। एक जीवनदान जरूर मिला है वहां पे अभी को। बहुत इजी कैच, बहुत लॉलीपॉप कैच छोड़ दिया यहाँ पे अली ने। बहुत बढ़िया गेंदबाजी अकीब की। यही चांस शायद बन सकता था। थोड़े से नर्वस, थोड़ा सा मन में कुछ चलता हुआ अकीब के इस थोड़े से नाराज हो गए। ये जरूर ये कैच पकड़ना चाहिए था। इसी चीज की जरूरत है मैच जीतने के लिए। अगली गेंद अकीब की, सामना करेंगे अभी। कॉन्फिडेंस खोते हुए अकीब, कॉन्फिडेंस खोते हुए अकीब। उस कैच के बाद थोड़ी सी लेंथ में बदलाव करना चाहते। एक वाइड और एक आती हुई। बैट्समैन को थोड़ा रिलीफ मिलता हुआ, सांस लेने का टाइम मिलता हुआ वहां पे अभी को। कूल रखने की कोशिश, दिमाग शांत रखने की कोशिश। अभी भी कम बैक कर सकते हैं अकीब। अगली गेंद अकीब की, सामना करेंगे अभी। इस बार गेंद वाइड की दिशा में जाती हुई, पर एक डी जोन में ये गेंद जाती हुई। जरूर 1 रन से संतुष्टि करनी पड़ेगी। स्कोर आगे बढ़ता हुआ 1-1 रन से। स्कोर हो चुका है 3। चार गेंदे हो चुके हैं। स्कोर हो चुका है 3। बहुत बढ़िया स्ट्रोक इस बार पॉइंट की दिशा में। गेंद अंदर रहती हुई। नए बल्लेबाज सलमान सामना करेंगे अकीब का। अभी भी एक बड़ी हिट की प्रतीक्षा में वर्ली, श्री स्वामी समर्थ वर्ली। डिप मिड विकेट की तरफ जाती हुई गेंद मिड विकेट की तरफ, और इस बार बहुत बढ़िया थ्रो, बहुत बढ़िया स्ट्रॉन्ग शोल्डर आर्म से ये थ्रो फेंका हुआ। बहुत बढ़िया डायरेक्ट हिट। यहाँ पे कोई चांस नहीं सलमान को वापस आने का। 1 विकेट का पतन आता हुआ। बहुत बढ़िया शूट किया था वहां से। समीर के हाथ में वो गेंद, आप रिप्ले देख सकते हैं। बहुत बढ़िया यहाँ से गेंद आती हुई, रॉकेट थ्रो जिसे कहते हैं। सीधा स्टंप पे लगता हुआ, विकेटों पे लगती हुई, और पहली विकेट का पतंग रनआउट के रूप में सलमान वापिस जाते हुए। नए बल्लेबाज आकाश मैदान में आते हुए। अभी भी मैच बना हुआ, 50-50 चांसेस दोनों टीम के लिए। एक ओवर की समाप्ति। स्कोर हो चुका है 4। 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आपल्याला। आणि नवीन
गोलंदाज आले ते म्हणजे इनामुल. अकीबनी त्याचं काम केलंय, आता इनामुलला मात्र त्याचं काम करावं लागेल. 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. जर कमी स्कोर डिफेंड करण्याची जी ताकद, जी जिद्द दिसते आपल्याला ती ए स्पोर्ट्स क्लबमध्ये. 12 चेंडूत 15 धावा. इनामुलला मात्र हे षटक अत्यंत महत्त्वाचं षटक समजावं लागेल. आकाशाचा चांगला चेंडू, मात्र इथे चांगलं व्हेरिएशन बघतोय आपण. स्लो ओव्हर बॉल आणि पुन्हा एकदा समीरच्या हातात चेंडू आणि हा आणखी एक बघावं लागेल. हा धावचित होऊ शकतो का? इथे पंचांच्या वर सगळ्यांचं लक्ष. सुंदर असं समीर त्याला तिकडे समीरला तिकडे पोझिशनिंग करून ठेवलंय मिड विकेटच्या दिशेमध्ये आणि चेंडू मात्र हातात विसावला होता आणि गडी बाद. दुसरा रनआउट आणि आकाशला मात्र तंबूत परतावं लागतंय. दुसरा आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये संपूर्णपणे येण्याचा प्रयत्न ए स्पोर्ट्स क्लबचा. 2 गडी बाद झालेत आणि दोन्हीही धावचित. सुंदर गोलंदाजी, सुंदर मात्र क्षेत्ररक्षण. समीर याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या मॅचला संपूर्णपणे 100% देतोय, आपल्या खेळाडूंसाठी संपूर्ण टीमसाठी देतोय 100%. तो म्हणजे समीर. आणि आपण बघत असाल आपल्या मैदानामध्ये आलेत अक्षय कीर्तने. आकाशची जागा घेतली आहे त्याने. अजूनही मॅच 50-50 पोझिशनिंगवर आहे, जरी 2 विकेट आहेत. आणि अक्षय कीर्तनेवर सगळ्यांचं लक्ष आणि खास करून अभिकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. इनामुलकडून पहिल्या चेंडूवरच गडी बाद झालाय, तो म्हणजे धावचित आणि रन्सही मिळाले नाही. त्याच्यामुळे आता सुरुवात होते ती दुसऱ्या चेंडूसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू चांगला तटवला. पाहूया चौकार होऊ शकतो का? अभि आणि थोडासा प्रेशर हलका करण्याचा प्रयत्न बघावं लागेल. पंचांचा निर्णय तिकडे बघतायत. 2 धावा. प्रेशर हलका करण्याचा प्रयत्न अभियाचा. अशाच फटक्यांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची गरज. दहा चेंडू 13 धावा. आता मात्र अभियाची विकेट अत्यंत महत्वाची चालली आहे ती ए स्पोर्ट्स क्लबसाठी. पाहावं लागेल अभि एका हाती ही मॅच फिरवतोय का? पुढचा चेंडू इनामुलचा सामना करेल अभि. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूची कडा घेतलाय. 1 डी झोन मध्ये जातोय. बलून मात्र तिथे फुटलाय. गोलंदाजी संपूर्णपणे भार गोलंदाजी सुंदर, अप्रतिम आणि ऑन लाईन टू लाईन चालली आहे. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार हे मात्र नक्की. इनामुलचा पुढचा चेंडू सामना करेल अभि. चेंडू पुन्हा एकदा तडवलाय. आणखी प्रेशर हलका केलाय. रेंज मात्र तितकी चांगली आहे. 2 धावा मिळाल्या. प्रयत्न होते चौकारासाठी. प्रत्येक चेंडूच्या नंतर अभि प्रयत्न करतोय, परंतु रेंज मात्र आणि तेवढी उंची मात्र त्याला गाठता येत नाहीये, जे चौकारासाठी उंची हवी असते ती. 2 धावा आणखी खात्यात जमा होतात. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे इनामुलचा आणि पाहूया. 2 बाकी आहेत. 2 शायद 2. 8 चेंडूत 10 धावा. अजूनही मॅच 50-50 पोझिशनिंग मध्ये. 8 चेंडूत 10 धावा. इनामुलचा अत्यंत महत्वाचे असे 2 चेंडू आपण बघणार आहात. हे 2 चेंडू ठरवतील मॅच कुठल्या दिशेने मध्ये झुकते. फटका चांगला. चेंडू मात्र हवे त्या खेळाडू त्याच्या खाली. पाहूया झेल घेऊ शकतो का? 3 खेळाडू त्याच्या खाली आणि समीर पुन्हा एकदा तोच खेळाडू, तोच फिल्डर. सुंदर असं झेल, सुंदर असं क्षेत्ररक्षण समीर कडून. गडी बाद होतोय तो म्हणजे अभि. आणि ए स्पोर्ट्स क्लब संपूर्णपणे मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा यशस्वी होतोय. ते अभि आज झाल्या बाद. मगाशीच मी म्हटलं हे 2 चेंडू ठरवतील मॅच कुठल्या दिशेमध्ये झुकते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. पोझिशन झाला होता अभि आणि चांगला झेल समीर याचा. मिड विकेटच्या दिशेमधून तो आला आणि तो झेल पकडला. एकमेकांना चांगले कॉल. 7 चेंडूत 10 धावा. शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज म्हणजे नवीन फलंदाज नितीन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इनामुल आपल्या लाईनवर तयार. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये समोर आला. पाहूया झेल होऊ शकतो का? अकीब त्याच्या खाली आला. मात्र 1 आणि चांगलं इथे क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा होतात का? पाहूया. आणि कॅच होता हा मला असं वाटतंय, कारण ह्या मैदानामध्ये ही झेल होऊ शकतो. जरूर थोडेसे नाराज आहे शेवटच्या चेंडूवर. प्रयत्न झाला होता अकीब अली
परंतु झेल मात्र तिथे घेतला नाही. नो मॅन्स लँडमध्ये बॉल येऊन दिला आणि 6 चेंडूत 8 धावा. चान्स घ्यायला हवा होता. बरोबर आहे, कर्णधार बरोबर बोलते, चान्स घ्यायला हवा होता. जास्तीत जास्त 2 धावा गेल्या असत्या, परंतु जर चान्स घेतला असता तर झेल मात्र नक्कीच झाला असता. 6 मध्ये 8. अजूनही मॅच नेक टू नेक, हेड टू हेड बघताय आपण. दोन्ही संघ हार मारायला तयार नाही आहेत. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे, अशा पोझिशनिंग मध्ये मॅच. आणि नवीन गोलंदाज आणि शेवटचा निर्णायक गोलंदाज म्हणून बिलाल याची निवड करण्यात आली आहे. 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. एक मोठा फटकाच्या प्रतीक्षेत श्री स्वामी समर्थ वळली. जरूर दोन चर्चा चालू आहे, तो झेल का नाही घेतला आपण. नाही 2च गेले असते ना, काय करायला पाहिजे ना. समजा कॅच जरी झाले तरी मॅच लांब जाते ना. 6-10 पाहिजे ना. गेले तर 2 गेले असते. 7 गेले असते. पाठी आलेला तो कव्हरला. त्यांनी सेफ गेम खेळला. त्याचं नाव आपल्या बॅट्समनचा अक्षय. 6 चेंडूत 8 धावा. अक्षय याच्यासाठी अत्यंत महत्वाचा चेंडू आपण बघणार आहात आणि ह्या चेंडूवर निर्णायक ठरेल. कॉल करत मॅच 5 चेंडूत 7 धावा. चावडा बाय. ऑरेंज शर्ट वाल्याचं काय नाव. 5 चेंडूत 7 धावा. नितीनवर सर्व जिम्मेदारी. एक मोठी फटका आणि आपण मॅच मध्ये इन. 5 चेंडूत 7 धावा. वाईट मात्र ह्या वेळेला अकीब कडून आले तर वाईट. 5 चेंडूत 6 धावा. फटका चांगला आहे. चेंडू मात्र हवेत आहे. झेल होऊ शकतो का. झेल. सुंदर झेल. सुंदर झेल. नितीनला जावं लागते तंबूत. एक फ्लाइंग असा झेल घेतलाय. बघितलं तर आपण सुंदर असा झेल घेतलाय तो. आणि ह्या झेलची आवश्यकता होती यापूर्वीच्या षटकामध्ये, परंतु मात्र ती कमी आता भरून काढली आहे. 4 चेंडू 6 धावा आणि नितीन मात्र जातोय तंबूत. आता मात्र असा खेळाडूला यावं लागेल जो चौकार ठोकू शकतो. सुंदर असा फ्लाइंग झेल आपण बघितला तिथे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. 4 चेंडूत 6 धावा. लवेश नवीन फलंदाज आपण बघताय. लवेश चार चेंडू 6 धावांची आवश्यकता. अकिबला मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल आणि पाहूया लवेश आपल्या संघासाठी काय करतोय. निर्णायक क्षण, निर्णायक मॅच, निर्णायक चेंडू. जर आपण चौकार ठोकला तर नक्कीच आपण मॅचमध्ये येऊ शकता आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकता. आपल्याला थोडा थांबण्याचा इथे वेळही मिळेल. इम्रान भाई जरा मॅच जल्दी चालू को. 4 चेंडू 6 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा लवेशचा प्रयत्न. पहिला चेंडू अकुटप्याचा चेंडू मात्र गेला तो डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. प्रेशर हलका केलाय लवेशाने. 3 चेंडूत 4 धावा. 3 चेंडूत 4 धावा. हा आणि चांगला चेंडू व्हायला मात्र अकिमने चांगला कमबॅक केलाय. पाहूया इथे रनआउट होऊ शकतो का नाही. एकच धाव. 2 चेंडूत 3 धावा. कंपल्सरी आहे ना तू. हां कंपल्सरी. आणि या 2 चेंडूत 3 धावा आपल्याला कंपल्सरी करायच्या आहेत. आपल्याला नियम माहिती आहेत.
2 चेंडू 3 धावा. आणि कीर्तने साहेबांवर सगळ्यांचं लक्ष. मॅच विनर ठरू शकतात की अकीब त्यांच्यावर भारी पडू शकतात आत्ताच आपल्याला कळेल. 2 चेंडू 3 धावा. मगाशीच मी म्हटलं शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार आहे आणि तसंच काहीसं घडताना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांना भिडले आहेत आणि 2 चेंडू 3 धावा. चांगलं फिल्डिंग पोझिशन आपण बघतात. अकीबचा पुढचा चेंडू सामना करतात कीर्तने. चांगलं इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये मात्र मला असं वाटतं बाईज असायला हवा तिकडे. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा कंपल्सरी करायच्यात. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी वळली श्री स्वामी समर्थ वळली यांना 1 चेंडू 2 धावा हव्यात आणि अकीबला मात्र त्या धावा डिफेंड करायच्यात. 1 चेंडू 2 धावा. फटका चांगला. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. अंतिम फेरीत पोहोचलेला दुसरा संघ श्री स्वामी समर्थ वळली. अभिनंदन आपलं. धन्यवाद ए स्पोर्ट्स क्लब. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली. अत्यंत अप्रतिम अशी मॅच बघायला मिळाली. अत्यंत अतितटीचा सामना बघायला मिळाला. अभिनंदन श्री स्वामी समर्थ वळली आणि ए स्पोर्ट्स क्लब यांचं. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची घोषणा झालेली आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ वळली येथील गोलंदाज प्रतीक शर्मा. अभिनंदन प्रतीक. आपण स्टेजवर यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं. प्रतीक शर्मा.